बुलढाणा जिल्ह्यात प्राप्तिकर विभागाने केलेल्या एका मोठ्या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे। आयकर विभागाने जिल्ह्यातील सुमारे 1050 पोलीस अधिकाऱ्यांना प्राप्तिकर नोटिसा बजावल्या आहेत। त्यांच्यावर बनावट गुंतवणूक आणि कपात दाखवून करचोरीचे गंभीर आरोप आहेत। या अधिकाऱ्यांनी कलम 80 क अंतर्गत बनावट गुंतवणूक आणि कपात आणि गृह कर्ज व्याज सूट दाखवून कर सवलत मिळवल्याचं तपासात उघड झालंय। या प्रकरणात सर्व रिटर्न एकाच चार्टर्ड अकाउंटंटद्वारे दाखल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। यामुळे संगणमताचा संशय निर्माण झालाय। अनेक प्रकरणांमध्ये विमा, पीपीएफ, म्युच्युअल फंड किंवा गृह कर्जासाठी कोणतेही खरे दावे नव्हते, तरीही मोठ्या प्रमाणात कपात दाखवण्यात आली। या कारवाईनंतर बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी कडक भूमिका घेतली आहे। सर्व पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या आयकर रिटर्नची त्वरित चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत। चूक आढळून आलेल्या कोणालाही 10 नोव्हेंबर पर्यंत सुधारित रिटर्न दाखल करावे, अन्यथा विभागीय चौकशी सुरू केली जाईल, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले। जर आयकर विभागाने कोणतीही दंडात्मक कारवाई किंवा खटला सुरू केला तर त्याची जबाबदारी संबंधित पोलीस अधिकारी किंवा अधिकाऱ्याची असेल, असे तांबे यांनी स्पष्ट केले। आयकर विभागाने पोलीस अधीक्षक कार्यालयाला नोटीस बजावली आहे।